आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माहित नाही माझ्यात आणि त्याच्यात काय नातं आहे, पण सत्यासारखा एक दोस्त असावा आयुष्यात. आमच्यात काय नवरा बायकोचं नातं नाही आणि मैत्रीण म्हणून बी तो मला कधी स्वीकारेल असं वाटत नाही. पण मला आवडेल त्याची मैत्रीण व्हायला. अगं मग अमरे, आता नुसती बडबडच करत बसणार आहेस होय का? हा, जेव दे की माझ्या लेकीला. आई, हमरे, जरा जाऊन बघ सत्यान काय खाल्ले का नाही. उगाचच हट्टानं उपवास धरलाय त्यानं. सवय आहे का नाही ते बी माहित नाही. जा जाऊन बघ. चालते. नेब्रेटशी मैत्री करायची वेळ याला. माझ्या लेकाला नाव देते ही. हो मम्मी, अहो कशाला एवढी तणतण करताय? तंतन करू नको तर काय करू? त्या नेब्रेटनं जादूची कांडी ठेवली माझ्या लेकावर. शेवटी आज माझा लेक माझ्या शब्दाबाहेर गेला. अहो पण एवढंच झालंय तरी काय? सत्यानं हातालिकेचा उपवास धरला त्या नेब्रेटसाठी. काय? माया, एखाद्या गोष्टीचा किती कांगावा करावा याला काहीतरी प्रमाण असू दे. प्रत्येक वेळी काहीही घडलं तर तू मंजूलाच जबाबदार धरतेस का? अगं त्या पोरीनं जे काय केलंय त्याची परतफेड सत्याला करावीशी वाटली तर काय चुकलं त्याचं? ओ चित्तरकार, तुम्हाला लईच आनंद झाला असेल ना? माझ्या लेकाचा आनंद कशात आहे ना, ही चांगलं ठावाय मला. तेव्हा तुम्ही शिकवायची गरज नाही. जाऊ देत, मी पण कुणाला समजून सांगतोय? गाढवा पुढं वाचली गीता आणि ओ गाडा कुणाला म्हणता? हा, बोला की गाडा कुणाला म्हणता? मी आहे ना म्हणून समजा खरं चालतंय. तुमचं काय जातंय? उचलायची लावली टाळायला. बोला की आता का गं बसला? मम्मी, मला पण का नाही धक्काच बसलाय बघा. म्हणजे सत्या भाऊजी उपवास आणि ते बी ऍक्सिडेंटल जॉबसाठी. काहीतरी गडबड हायच. मम्मी, मला तर वाटतं का नाही सत्या भाऊजी हॉस्पिटल मधून त्यांना घरीच आणतील बघा. आणि त्यानंतर त्यांच्या पदराशी बांधून ठेवतील बघा भाऊजींना. आणि मग या घरातला तुमचा दरारा, मान, आब सगळं पाण्यामध्ये. हे सपने, मी पण हार मानणाऱ्यापैकी नाही बघ. त्या नेब्रेटला घरी जायला लावते का नाही बघ, आणि ते बी कायमची. हे विघ्नहर्त्या, तुझ्या मूर्तीच्या आकाराप्रमाणेच आमच्या सत्य आणि मंजूच्या नात्याला नवा आकार येऊ दे, एवढीच प्रार्थना आहे आज तुझ्याकडं. रत्ने थांब की. हाना तुम्ही निस्ता हाना. बायको ही तर उपाशी आहे आणि तोंडामुळे येईल ती चरा चरा चरायला लागले ती. मी सांगितलं तुला उपास पकडायला. हा. तुमचा उपास झाला मी काय करू? आणि तुला म्हणलं त्या दोघींच्या मागे जाऊ. तू ऐकलं का माझं? आता मग मागणं मागणं चाललंय ना त्यांच्या. हो का? एक काम करू, जाऊ
आणि त्या मंजीला घरला घेऊनच येऊ. घरी आपल्या कशाला टेन्शन घेताय? तिथं जाऊन तात्या साहेबांमोर व्हायचं रडूया, त्यातनी म्हणूया आता मंजीला घरला आणल्या तिच्या औषध पाण्याचा, तिला सांभाळायसाठी किती काय काय लागेल त्याचा खर्च कुठनं आणायचा? रत्ना ते तात्या समोर गेल्यावर रडकी आता लय होते. ती मी सांगते हो तुम्हाला, काय लॉटरी लागली तर लागली हाय का नाही? आणि का नाही तात्या साहेबांनी आपण आठवण करून देऊ, त्यासनी सांगू माझ्या भाचीनी तुमच्यासाठी जीव धोक्यात घातलाय. वा वा काही नवीन सांगती, ते समध्या गावाला माहितीये. समध्या गावाला जरी माहित असलं का नाही तरी बी आपण त्यासनी 10 वेळा आठवण करून द्यायची. म्हणजे काय होईल? लागल इथं इथं डायरेक्ट काळजात. काय हाताला गबाळ लागलं तर लागलं, नाहीतर मग हाईच. हा ना 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 ना. वा वा ग माझी रत्ना, आता तुझ्या स्टाईलनी बोलती बघ तू. पण त्या सत्यानी त्या मंजीसाठी उपास पकडलाय. हं. उद्या ते दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले म्हणजे ही थोबाड दिलं का नाही देवानी, ती असं चरा चरा चरायसाठी नुसतं वाईट बोलायसाठी, दुसरं काय नाही. ती वाटलं ते बोललो, आता जे आहे ते आहे. दिदे जेव आता पोटभर, सत्यदाजी बी जेवलेत. आई लय दिवसानं जेवले बघ तुझ्या हात. इथलं जेवण लय मिळमिळत आहे. हे खाऊन कसं एनर्जी आल्यासारखं वाटतंय. बया 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 बया, एनर्जी आली म्हणल्यावर चांगली ठणठणीत बरी झाली की आपली मंजू. काय गे आमरे, कवाच सोडणार आहे तिला? मला नाही माहित. तू असं काय विचारतेस आत्ते? अगं म्हणजे कसं, तुला हितनं एकदा का सोडली का नाही की आपल्या आपल्या घरला घेऊन जायला मोकळे. आपल्या घरला असं का म्हणताय तुम्ही? अगं सुनंदे, तुला आता काही वेगळं सांगायला पाहिजे मी. अगं तिथे ती महामाया आहे, महामाया, त्या सत्याची आई. हिला जर तिथं घरला घेऊन गेलीत आणि पुन्हा तिने काय त्रास दिला तर काय करायचं सांग बरं? आधीच आपल्या मंजूची कंडिशन बघत्याच नव्हता कशी आहे ती. ह म्हणून म्हणत्या एकदाच त्या सत्याला बिल भरायला लावा आणि मंजूला घेऊन आपल्या घरला चला. ती दोघं लय डेंजर आहेत. आज चाकू मारलाय, उद्या काय बी करतील. काय नाही बर का, मी काय ती तिला तिकडे येऊन देत नसते. तिथं काय तिला कमी त्रास होणार आहे वे? अगं आमरे, अगं मंजूची कंडिशन कशी आहे बघ की, आणि मग मी त्रास देईन का तिला सांग बरं? अगं माझा लय जीव आहे तिच्यावर. दादा जेव्हा गेला का नाही तेव्हा किती बारकी होती माझी मंजू, तेव्हापासून सांभाळली मी तिला. लय माया करते तिची. अगं किती केलं तरी मी आत्या आहे तिची, आणि ती महामाया सासू हाय, सासू काय बी करल म्हणून म्हणत्या. पण आत्ते, आत्ते नक्की काय करेल ग ती? अगं काय बी करल म्हणजे ती बाईक नाही लय लय तुचडी हाय. तिने तिच्या लेकाला बी तिच्यासारखा करून ठेवलाय. आपल्या मंजूच्या जीवा उठल. जीवा उठेल म्हणजे काय ग? अगं अमरे, तुला काय समज फोडून सांगायचं ही? हो, जीवा उठल म्हणजे आपल्या मंजूचा जीव घ्यायला बी कमी करायची नाही. राक्षसी नाही ती, राक्षसी. हो आत्याबाई, अगं बाबू,
इथं राक्षस कोण आहे ना हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. स्वतःची भाची मरणाच्या दारात उभी होती तेव्हा तुम्हाला स्वतःच्या घराची पडली होती आणि आमच्या मम्मीला बोलताय वे. आमच्या मम्मीला बोलायच्या आधी ना स्वतःचं मन किती कपटी आहे ते बघायचं. आणि आता शेवटचं आणि फिक्स सांगतो, वाघमारे आमच्याच घरला येणार. हा आणि घरला नेल्यावर तुझ्या मम्मीने तिला काय त्रास दिला तर काय करायचं आम्ही? ए निगेटिव्हिटी ते बघायला मी खंबीर आहे. आणि तुमचं तुमच्या भाचीवर किती प्रेम आहे ना या अख्ख्या साताऱ्याला माहिती आहे. तेव्हा शानपणा करू नका, निघायचं नाही. आज तर डीजे पण नाही. आता बा मला बोलवले कोणीतरी, मी जातो. आता तुम्हाला काही वेगळं सांगायचंय? आमरे येते हा. मंजू काळजी घ्या हा. येते की. हॅलो दादा, आपल्या गणपतीच्या मंडळाची तयारी झाली, एकदा बघा या की. अरे इसरलोच ते. येतो येतो. वाघमारे मी आलोच. वा, छान झाली की मूर्ती. चित्रकार एवढं काम तेवढं तुम्हाला चांगलं जमतंय बघा. पण मी काय म्हणते, एखाद्याने विकत आणली असती तरी चालली असती, पण नाही, समजा कसं तुम्हाला एकट्यालाच करायचं असतंय ना. माया, स्वतःच्या हातानं मूर्ती तयार करणं म्हणजे एखाद्या योगी माणसानं ध्यान करण्यासारखं आहे. अगदी एकरूप होता येतं बघ. तुला नाही कळायचं. बोलला आमचं ध्यान. चित्रकार फक्त मूर्ती नाही तर मकर बी तयार करायचंय ना. अरे झाली का नाही तयारी? वा 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 वा. जय द्या, आज लवकर कसं काय आला? होय, आज लवकरच बंद केलं दुकान. जयद्या, अरे ऐन सणासुदीच्या तोंडावर जर दुकान बंद करायला लागला तर धंदा कसा होणार तुझा? अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ पप्पा. अहो बाप्पा आहे ना, तो करेल सगळं नीट. तुम्ही निवांत राहा. आणि आपल्या बाप्पाच्या तयारीला पप्पांना मदत नाही केली तर बाप्पांना नाराज होईल ना माझ्यावर. पण काय पण म्हणा पप्पा, लईच भारी मूर्ती झाली बघा. एकदम अशी जिवंतच वाटती. थँक्यू जयद्या, तोंड भरून कौतुक केल्याबद्दल. नाहीतर एखाद्याचं कौतुक करायचं म्हटलं की दुसऱ्याचं तोंड कायम पडतच. बर पप्पा, मूर्ती आता तयार झालीच आहे. घेऊ आपण आता मकर तयार करायला. मी करतो तुम्हाला मदत. माया, आता जयद्या पण आलाय मदतीला, तेव्हा आम्ही दोघं करतो तयारी. तू निवांत राहा, सगळं काम वेळेत होईल. देवा, तू येतोच आहेस तर माझ्या लेकाला थोडी सुबुद्धी दे. त्या नेबरेटचा आणि माझ्या लेकाचा घटस्फोट कर आणि लवकरात लवकर माझ्या लेकाला ह्या समजातनं सोडव. गोलब काकांना जबरदस्ती घरी पाठवलं. जाऊ देत 4 दिवस. ह्या वर्षी मुलीचं लग्न आहे त्यांच्या. हो, थोडे दिवस तरी तिच्या बरोबर वेळ घालवतील. आणि भारती मॅडम, तसे गोलब काकांची रिटायरमेंट जवळ आली आहे ना.
एवढ्या सगळ्या सुट्ट्या वाया जाण्यापेक्षा घेतलेल्या बऱ्या नाही का? अगं पण मला करमत नाहीये ना आता. मंजू नाही, घोलप काका नाही, कशातच मन लागेना. मग आम्ही आहे ना. खाली भूत कुठं गेला होता? बाहेर. ए मंजू ताईला भेटून आलोय आत्ताच. आणि आम्ही गणपती बाप्पाला बोललो होतो मंजू मॅडम बऱ्या व्हाव्यात. त्यांनी ते ऐकलं बी. जेव्हा बी मंजू मॅडम बऱ्या होतील तेव्हाच आम्ही इथं गणपती बसवतो हा, असं बी बोललो होतो. त्यामुळं आता चटदिशी वर्गणी द्या. बाकी सगळं आपण बघतोय. सगळं म्हणजे सगळं आम्ही बघतो. देते. द्या 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 मॅडम. हो हो देवा, मंजूला लवकर बरं वाटू दे. आणि आता तिच्यासोबत सत्य आहे ना, म्हणजे तिची काही काळजी नाही. हे घे. अहो होणार बरी मॅडम. प्रिया मॅडम, वर्गणी द्या की. एक मिनिट. द्या द्या. बाप्पासाठी दिलेत माहितीये ना? होय. काय कळलं ना मला पप्या? तर बघ. नाही नाही. अरे जरा म्हणून लाज नाही तुम्हाला? बाई माणसावर हात उचलताना. अरे काय बिघडवलं होतं तिने तुमचं? अरे काय लाजा बिजा वाटतात का नाही? तोंडावर तर अजिबात शरम दिसत नाही. मी असतो ना मग बघितला असता. प्रिया, प्रिया, अगं कसला एवढा विचार करतेस? काय चाललंय? नाही ते साहेब ते हे. अरे हो 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 हो, ऐकलंय सगळं मी पप्या शेठ. ही घ्या गणपतीची वर्गणी. हा, आणि हे बघा, आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाचे आभार मानायचे आपल्या मंजूवरचं संकट दूर करण्यासाठी. आणि हो, आपल्या जिल्ह्यावर जे अंमली पदार्थांचं संकट आलंय तेही लवकर दूर कर म्हणावं. हा, हो सर, बाप्पा नक्की सगळं ठीक करेल. काय झालं का? होय जागा का मला? होय. येतो. आणि हो, जे पैसे दिलेत ना ते बाप्पासाठी दिलेत, लक्षात आहे ना? नाही एक कळलं ना, नंतर तू आणि मी. नाही मॅडम. हा बोल मग बोल. हे बघ, हे असं डेकोरेशन केलंय. हा, आणि हे पडतं जे कलर कॉम्बिनेशन सांगितलं सेम टू सेम केलंय बघ. हा, आणि हे बघ, इथं 20 बाय 20 स्टेज येणार आणि त्याच्यावर बाप्पाची मूर्ती. हा, आणि हे बघ, हे बॅनर केलाय आणि सेम टू सेम मोठा बॅनर इंटिरियर ठेवलाय आणि कमान मी गेल्या. हे बघ, हे असं कलर पडदं लावलेत, त्याच्यावर रात्रीचं लाइटिंगचं येणार सगळं, एकदम जागा मागा. होल्डिंग एक नंबर झालंय बघ. पण ऐक, कुठलीच कामं लय गडबडीत करू नका. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कशाचीच कमी नाही राहिली पाहिजे. हा, तात्यासाहेब कुठे आहेत? अरे ते जाधव साहेबांनी सिक्युरिटीचं कारण देऊन सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून सांगितलंय. हा, बरोबरच आहे त्यांचं. का फिल्टरून चालायचं नाही. हा, पण आपलं तात्यासाहेब ऐकणारच होय. ते बी आहेच म्हणा. पण तुम्ही सगळ्या पोरांनी अलर्ट राहा. मी एकदा बोलून बघतो त्यांच्या संग. अरे नाहीत ऐकत ते. अरे आताच मंजू वहिनीनं बघायला निघालेत तर. काय? बरं थांब, मी बोलतो त्यांच्या संग. आणि गणपतीच्या सीझन मध्ये इथं असं आपण अडकून बसलोय. अरे होय ना, मस्त घरात गणपतीच्या मंडळाचा आरती करत बसलो असतो आपण. अरे या टायमाला जरा कळ श्वासा. सावंत साहेबांसाठी एवढं करूयात. कोर्टात त्या तात्यासाहेबावर आपण आरोप करू. एकदा काही एफ.आय.आर. नोंद झाली का नाही, जामीन आपण बाहेर पडू आणि परत त्या तात्याचा आपण काटा काढू. पण ते तात्याला डेंजर माणूस आहे. बघितलं ना इथे येऊन कशी धमकी देऊन गेला ते. अरे काही एवढ्या तेवढ्यासाठी तुम्ही घाबरताय? सावंत साहेबांनी आपल्यासाठी काय केलं ते विसरलात काय? जरा धीरानं घ्या, घाबरू नका.
काय मजा चालली आहे? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे. आत्ताच वकील साहेबांबरोबर बोलणं झालं माझं. कसं आहे, गणपतीमुळे कोर्टाला 2 दिवस सुट्टी आहे, तेव्हा आता तुम्हाला डायरेक्ट सोमवारीच हजर करायचंय. तोपर्यंत मस्त आराम करा इकडे. हा, आणि आराम झाला, एकदा तुम्हाला कोर्टात हजर केलं मग फटके खायला तयार राहा. हा, कसं चालतंय ना? मम्मी साहेब कुठे निघाला? हाणला का तुझा नाकाचा शेंडा? उंटलंस का? माणूस जरा महत्वाच्या कामाला निघाला की लगेच मध्ये टोकलं. वय वय सॉरी मम्मी. सॉरी मम्मी, सॉरी टम्मी. मम्मी, सकाळी तर तुम्ही एवढं भडकला होता, मग आता एवढे शांत कस काय? ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्या नेबळेटला कायमची सुट्टी द्यायची आहे ना, तेव्हा येते तिची तजबीज करून.